एक कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। नंतर एक मध्यम आकाराचा कांदा, लाल तिखट, किसलेला गूळ, लहान मीठ, हळद, मोहरी आणि थोडासा हिंग घ्यायचा आहे। नंतर आपल्याला ही कैरी किसणीने किसून घ्यायची आहे। कैरी आणि कांदा एकत्रच किसून घ्यायचा आहे। तर आता मी कांदा किसून घेते। कांदा आणि कैरी एकत्र किसली की याच्यामधील सगळं पाणी व्यवस्थित पिळून काढायचं आहे आपल्याला। पाणी पिळून काढल्यानंतर या किसामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। 2 चमचे मी ते टाकलेलं आहे, आपल्या इच्छेनुसार टाकायचं आहे। चवीनुसार मीठ, 2 चमचे किसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे व पाव चमचा हळद टाकायची आणि हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता इथं मी पातेलं गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये मोहरी आणि हिंगाची फोडणी तयार केलेली आहे। ही तयार केलेली फोडणी या मिश्रणात टाकून घ्यायची आहे आणि हे एकसारखे हलवून घेऊन आवडत असल्यास याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्या। तयार आहे आपली कैरीची चटणी।